सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली असून भारतीय जनता पक्षानं अनेक विषय बाजूला ठेवून भारतीय जनता पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचे तत्कालीन नगरसेवक प्रकाश मामा ढंग यांच्यावर जबाबदारी सोपवलेली असताना आता महापालिका निवडणुकीत प्रकाश मामा ढंग यांची जबाबदारी वाढली आहे। अशा परिस्थितीत प्रकाश मामा ढंग यांना जनतेतून आणि वयोवृद्ध नागरिक, तरुण व महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र एकूण कुपवाड परिसरात दिसून येत आहे। यावेळी काही महिलांनी आणि नागरिकांनी असं बोलून दाखवले की प्रकाश मामा ढंग स्वतःचा विचार न करता जनतेचा विचार करून त्यांनी अनेक विकास कामं केल्यानं प्रकाश मामा ढंग यांचा व त्यांच्या भारतीय जनता पक्षाचा पॅनलचा विजय निश्चित असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत। प्रकाश मामा ढंग यांच्यासारखा माणूस या पदापर्यंत पोहोचला याचा आनंद या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दिसून येत आहे। कारण लोकांची काळजी करण्याचं धाडस प्रकाश मामा ढंग यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका दाखवून दिल्यानं प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांना आणि त्यांच्या उमेदवारांना निवडून देणं हे आपले कर्तव्य असल्याची भावना मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे। त्याप्रमाणे प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। कुपवाडमध्ये अनेक वर्ष कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसताना प्रकाश मामा ढंग यांच्या माध्यमातून तब्बल 270 कोटी रुपयांचा निधी येऊन या परिसरात ड्रेनेज, कॉन्क्रीट रस्ता अशा पद्धतीची कामं झाल्यानं त्यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचं चित्र दिसून येत आहे। सन 2018 साली पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक हाती सत्ता द्या, ड्रेनेजचं काम पूर्ण करू असा शब्द तत्कालीन नगरसेवक प्रकाश मामा ढंग यांना दिला होता। त्याची पूर्तता सध्या 80 ते 90% काम पूर्ण झाल्याचं दिसून येतंय। ते लवकरच 100% पूर्णत्वाकडे चाललं असल्याचं पाहावयास मिळत आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं कुपवाड शहराला महापौर पदाची संधी मिळण्याचं चित्र या निमित्तानं दिसून येतंय आणि त्यामुळे विरोधकांना धास्ती बसली असल्याचं चित्र दिसून येतंय। आजपर्यंत प्रकाश मामा ढंग यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा पाढा पहा या बातमीपत्रात। बंडू चौगुले, सांगली जिल्हा प्रतिनिधी, उदय वार्ता न्यूज।